तर तुम्ही बघू शकता हे आपलं पाठीमागचं 1 एकर शेत आहे, ज्याच्यात की आपण कोथिंबीर केली आहे. तर याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप काय केलं, पहिल्यांदा रान नांगरलं होतं. 12 तारखेला आपण याला पाळी घातली, नंतर याला भिजवलं, ठीक आहे, आणि नंतर रुटर केलं आणि काल कोथिंबीर पेरली 17 तारखेला, ठीक आहे. तर आता इथून पुढे अंदाजा लावतोय मी की 17 तारखेला पेरली, तर आता ऊन पण वाढलं आहे. पण उन्हाचं तर जाऊ द्या, कालपासून एकदम आभाळच आलं. हे बघा, वातावरण पूर्ण ना असं काळं झालं आहे, ठीक आहे, एवढं जास्त आभाळ आलं आहे. आणि मी 2-4 म्हणजे गेल्या 1.5 वर्षापासून मी कोथिंबीरचा जरा अभ्यास केला आहे, ठीक आहे. म्हणजे कोणत्या टायमाला येते, कोणत्या टायमाला प्रॉफिट झालं आहे, कोणत्या टायमाला शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्या हिशोबाने आपण लावलेलं आहे. आता बघू, सगळं तर वातावरणावर डिपेंड आहे. आपण तर आपली मेहनत सगळी करणारच आहे, पण बाकीचं बघू काय होतं ते. काल पेरली आहे, आता याच्यात मिनी स्प्रिंकलर हाताळायचं आहे, ठीक आहे. आणि आजचं वातावरण बघा, पूर्ण ढग आलेले आहेत. हे बघा, कालपासून ना पूर्ण असंच झालं आहे, ठीक आहे वातावरण. हे बघा, चौकड पूर्ण आबाळच आलेलं आहे आणि फक्त पाऊस येण्याची शक्यता दाखवत नाही, माहीत नाही काय होईल ते.